तेव्हा सदरक्षणाय म्हणजे काय हे सांगण्यासाठी ही घटना पुरेशी आहे। वळत पुढच्या बातमीकडे। बातमी आहे अकोल्यामधून। अकोल्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। पाणी अडवण्यासाठी खोदलेल्या शोष खड्ड्यातील पाण्यात बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू झालाय। उमेश अलोने आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उमेश, नेमकी कधी घडली आहे घटना, काय अधिक माहिती आहे? दीपक, ही घटना दुपारी 3च्या दरम्यान घडली आहे। अकोल्यातलं जे आदर्श कॉलनी नावाचा एक भाग आहे, आदर्श कॉलनी भागात शाळा क्रमांक 16 आहे महापालिकेची। तिथे एक जे मैदान आहे त्या मैदानातलं पाणी अडवण्यासाठी एक शोष खड्डा, नालीवजा शोष खड्डा खोदला होता महापालिकेनं आणि त्या खड्ड्यात पावसाचं पाणी जमा झालं आणि मुलं इथे खेळायची। आज रविवारचा दिवस असल्यामुळं कृष्णा भगत आणि सिद्धार्थ धनगावकर ही 2 जे मित्र आहेत दुपारी तिथे खेळायला गेली आणि खेळताना आंघोळ करण्याच्या दृष्टीने, पोहायच्या दृष्टीने ते त्या खड्ड्यात उतरले। मात्र दोघांनी पोहणं नव्हतं आणि ह्या दोघांचा बुडून मृत्यू झाला। त्यात दीपक, एक महत्वाची गोष्ट अशी की हा जो भाग आहे, हे जे मैदान आहे हे अतिशय गजबजलेल्या लोकवस्तीत आहे आणि आजूबाजूला घरं आहेत। मात्र एवढी 2 मुलं बुडालेली असताना आजूबाजूच्या लोकांना कळलं कसं नाही किंवा ह्या सर्व गोष्टी कशा झाल्या याचं उत्तर अद्यापही मिळत नाही। मात्र या दुर्लक्षामुळे 2 चिमुकल्यांना मात्र आपला जीव गमवावा लागलाय आणि महापालिकेचा अक्षम्य दुर्लक्षपणा याला कारणीभूत आहे असं म्हणतात दीपक। नक्कीच उमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। आणि या सगळ्या संदर्भात प्रत्यक्षदर्शी नेमकं काय सांगतायत ते देखील पाहूया। आम्ही इथून चाललो होतो इकडं आपल्या कॉलेजच्या इकडं, तर आम्हाला ते मुलं म्हणजे आम्ही रस्त्यात थांबलो, इथं गर्दी दिसली। आम्ही अंदर उतर म्हणजे हा म्हणत होता की तू अंदर उतरतं का, तर मी अंदर उतरलो आणि त्यांना बाहेर काढलं। तर एक मुलगा होता, तो मला वाचण्याचे चान्सेस दिसत होते त्याचे, पण मला दवाखान्यात करण्यास वेळ झाली, थोडीशी वेळ झाली यांना दवाखान्यात नेण्यास, म्हणून तो वाचला नाही। इथं कराडीच्या इथं नेलं असतं तर तो वाचला असता, म्हणून तो सरकारीमध्ये, पण त्याने तिथे आम्ही कंडिशन पाहून सरकारी दवाखान्यामधून त्याची, तर तो चालला गेला।